जर समजा तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट सोडवायचं असेल, चेंज द वॉइस सोडवायचं असेल किंवा व्याकरणाचा कोणता पण प्रकार जर तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्हाला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार माहिती असल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी व्याकरण सोडवता येत नाही. आणि हे खूप सोपं आहे. तर इंग्रजीमध्ये एकूण 4 वाक्यांचे प्रकार पडतात. इन द सेम वे मराठीमध्ये देखील तेवढेच प्रकार पडतात. मग काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय बघा. पहिला एक प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण स्टेटमेंट्स म्हणतो किंवा त्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, विधानार्थी वाक्य. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स म्हणजे काय, विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम येतो असे वाक्य विधानार्थी असतात. सरळ सरळ त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी असं बोललो आय प्ले क्रिकेट, तर या वाक्यामध्ये सुरुवात कशाने झाली, आय. तर आय काय आहे, पर्सनल प्रोनाउन आहे, परंतु तो काय आहे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झाली आणि शेवटी काय आलाय, पूर्णविराम आलाय, म्हणून आपण त्याला काय बोललो, विधानार्थी वाक्य. आता वाक्य म्हणजे काय, शब्दांच्या समूहाला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो, परंतु शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. आपण असं बोललो का क्रिकेट प्ले आय, असं नाही. म्हणून ह्या वाक्याची रचना अशी आहे, आय प्ले क्रिकेट, सुरुवात कशाने झाली, आयने. आय सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर क्रियापद आहे, त्यानंतर कर्म आहे आणि त्याच्यानंतर पूर्णविराम आहे. म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे, हे वाक्य कोणतं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट किंवा त्याला कधी कधी असर्टिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणलं जातं. राम इट्स अ मँगो, राम आंबा खातो. या वाक्यामध्ये बघा कर्ता कोण आहे, राम. तर राम वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि शेवटी काय आलाय, पूर्णविराम आलाय. त्याचबरोबर द फुटबॉल मॅचेस आर इंटरेस्टिंग, हे पूर्ण वाक्य बघा. आता या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट इथे का आय, इथे फक्त राम होता, परंतु इथे फुटबॉल मॅचेस हा संपूर्ण कर्ता आहे, त्याच्यानंतर आर हे क्रियापद आहे आणि त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी काय आलाय, पूर्णविराम आलाय. म्हणजेच लक्षात घ्या, विधानार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते, कर्त्याने होत असते आणि शेवटी काय येत असतो, पूर्णविराम येतो, म्हणजेच फुल स्टॉप येत असतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये कधी कधी तुम्हाला होकारार्थी वाक्याचं नकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करणं असा एक प्रकार येतो. बघा तुम्ही जर 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मेक अफर्मेटिव्ह किंवा मेक निगेटिव्ह हा प्रकार येतो. तर हा प्रकार काय आहे हे पुन्हा समजून घ्या. बघा या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्सचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात, एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय बघा. इथे मी असं बोललो आय एम हॅपी, हे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य, या वाक्यात नॉट नाही. परंतु इथे मी असं बोललो आय एम नॉट सॅड, म्हणजेच मी दुःखी नाही. इकडे काय बोललो, मी आनंदी आहे आणि इकडे काय बोललो, मी दुःखी नाही. म्हणजेच वाक्याच्या अर्थात बदल नाही. मी आनंदी आहे म्हणजेच काय, मी दुःखी नाही. लक्षात घ्या, मी हुशार आहेच म्हणजेच मी मठ्ठ नाही. तो शूर आहे म्हणजेच तो भित्रा नाही. या वाक्यांच्या अर्थात बदल नाही, परंतु वाक्यांच्या स्वरूपात काय आहे, बदल आहे. म्हणजेच असं म्हणतात, मूळ वाक्याच्या अर्थात बदल न करता वाक्याचं स्वरूप बदलायचं, त्यालाच आपण काय म्हणतो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करणं म्हणतात. बरोबर. म्हणजे इथे जरी हे असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार असले, आय एम हॅपी, आय एम नॉट सॅड, परंतु या ठिकाणी एक होकार आहे आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे, नकार आहे. म्हणजेच हे जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा हे जे असर्टिव्ह सेंटेन्स असतात हे एका अर्थानं होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी देखील असतात, परंतु त्यांची सुरुवात देखील कशाने होत असते, कर्त्याने होत असते. खालचं वाक्य बघा, राम इज रिच. आता हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, होकारार्थी आहे, परंतु याच्या अर्थात बदल न करता मी काय बोललो, राम इज नॉट पुअर, राम गरीब नाही. वाक्याच्या अर्थात बदल नाही, परंतु वाक्याच्या स्वरूपात बदल आहे. म्हणून इकडे बघा, कधी कधी असं सुद्धा म्हणतात की जर समजा तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्सचा जर प्रकार अभ्यासायचा असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात, एक अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजेच वाक्याच्या अर्थात बदल न करता वाक्याचं फक्त स्वरूप बदला. परंतु या ठिकाणी बघा, आय प्ले क्रिकेट, तर या ठिकाणी आय डू नॉट प्ले क्रिकेट याचा मी सरळ सरळ नकार केलेला आहे. म्हणजेच काय, वाक्याच्या स्वरूपात पूर्णपणे बदल आहे. वरती मी क्रिकेट खेळतो, खाली मी क्रिकेट खेळत नाही, स्पष्टपणे नकार आहे. ही इज रिच आणि ही इज नॉट रिच, तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत नाही, म्हणजेच तो गरीब आहे. या ठिकाणी वाक्यांच्या अर्थामध्ये काय आहे, बदल आहे. म्हणजेच वरचं वाक्य होकारार्थी आहे, खालचं वाक्य नकारार्थी आहे, परंतु हे निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या. आणि वाक्याच्या अर्थात पूर्णपणे बदल आहे. परंतु परीक्षेमध्ये जो तुम्हाला प्रश्न येतो
होकारार्थी वाक्याचं नकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करा, त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्याच्या अर्थात बदल करावा लागत नाही. इंग्रजीच्या रचनेमध्ये जे वाक्यांचे प्रकार आहेत, हे वाक्यांच्या प्रकारामध्ये हा जो पहिला प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. वाक्यांचा दुसरा प्रकार म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्या वाक्यांची सुरुवात ही मूळ क्रियापदाने होते आणि शेवटी पूर्णविराम येतो, असे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे असतात. पुन्हा लक्षात घ्या, वाक्यांची सुरुवात इथे क्रियापदाने नाही तर कोणत्या शब्दाने झाली आहे, मूळ क्रियापदाने झाली. मी फक्त बोललो प्ले क्रिकेट, या ठिकाणी आय प्ले क्रिकेट, या ठिकाणी सुरुवात कशाने झाली, कर्त्याने झाली. परंतु या ठिकाणी सुरुवात प्ले न झाली म्हणजे प्ले काय आहे, मूळ क्रियापद आहे. मग ज्या वाक्यात आज्ञा, हुकूम, ताकीद असं काही केलेलं असतं की ज्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर देऊ शकतात, आज्ञा देऊ शकतात, हुकूम देऊ शकतात, ताकीद देऊ शकतात, असे वाक्य आज्ञार्थी असतात. याच्यामध्ये काही पण असेल, एक तर आज्ञा असू शकते, हुकूम असू शकतो, ताकीद असू शकते. जसं मी तुम्हाला बोललो स्टँड अप, आता स्टँड काय आहे, क्रियापद आहे. सिट डाऊन, सिट डाऊन काय, सीट काय आहे, सीट काय आहे, क्रियापद आहे. ओपन युअर नोटबुक्स, तुमच्या वह्या उघडा, ओपन युअर नोटबुक्स, तर ओपन काय आहे, ओपन काय, क्रियापद आहे. येस, क्लोज द डोअर, दरवाजा लावा. ए प्लीज प्लीज, हा, क्लोज द डोअर, क्लोज काय आहे, क्लोज काय आहे, क्रियापद आहे. तुम्ही जर असं जर बोलला, आय क्लोज द डोअर, आय क्लोज, याचा अर्थ मी दरवाजा लावतो, ते वाक्य विधानार्थी जातं, ते वाक्य डिक्लेरेटिव्ह असतं किंवा स्टेटमेंट आहे. पण मी तुम्हाला फक्त आज्ञा करू शकतो, क्लोज द डोअर, दरवाजा लावा. मग दरवाजा लावा, वह्या उघडा, बसा, खा, प्या, पहा, अभ्यास करा, हे सगळे वाक्य काय आहे, आज्ञार्थी आहे. या वाक्यात काय केलेले आहे, मी आज्ञा केलेली आहे. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी मी असं बोललो गो देर, तिकडे जा, या ठिकाणी गो काय आहे, क्रियापद नाही, तो मूळ क्रियापद आहे. या ठिकाणी ईट अ मँगो, ईट अ मँगो, मी तुम्हाला आज्ञा करू शकतो आंबा खा. मग या ठिकाणी ईट काय आहे, क्रियापद नाही, तर मूळ क्रियापद आहे. मग हे वाक्य होकारार्थी आहे. इन द सेम वे आज्ञार्थक वाक्यामध्ये सुद्धा म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा होकारार्थी आणि नकारार्थी हा प्रकार असतो. ईट अ मँगो, त्याचा मी नकार केलाय, डोंट ईट अ मँगो किंवा डू नॉट ईट अ मँगो, तर या ठिकाणी डू हे सहाय्यकारी क्रियापद नाही, तर डू हे काय, मेन व्हर्ब आहे. मी तुम्हाला सांगितलंय क्रियापद हे जे आहेत हे डुबीचे रूप क्रियापद म्हणून देखील काम करतात, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करतात. मग या ठिकाणी डू काय आहे, मेन व्हर्ब आहे. इकडे बघा, बी हॅपी, मी फक्त असं म्हणू शकत नाही हॅपी, कारण हॅपी क्रियापद नाही, तर या ठिकाणी बी काय आहे, मेन व्हर्ब आहे. बी हॅपी, आनंदी राहा, म्हणजे देखील काय होतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होतं. मग पुन्हा लक्षात घ्या, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही कशाने होत असते, आज्ञार्थक वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते, क्रियापदाने होत असते. आणि शेवटी प्रश्नचिन्ह येतं का, उद्वारक चिन्ह येतं का, फुल स्टॉप येतो, फुल स्टॉप येतो. मग ह्या दोन वाक्यांमध्ये फरक काय आहे, विधानार्थी वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते, तर आज्ञार्थक वाक्याची सुरुवात ही कशाने होते, फक्त मूळ क्रियापदाने. त्याच्यामध्ये सुद्धा नकारार्थी प्रकार आहेत, त्याच्यामध्ये एक होकार असतो, एक नकार असतो. शक्यतो यांचे जे नकार आहेत हे डू नॉटने किंवा डोंटनेच होता. प्ले, डोंट प्ले, गो, डोंट गो, सीट, डोंट सीट, राईट डाऊन, डोंट राईट डाऊन, ओके, लुक हिअर, डोंट लुक हिअर, राईट अ लेटर, डोंट राईट अ लेटर. शक्यतो त्यांचा नकार असा होऊ शकतो. आणि इंग्रजी व्याकरणामध्ये, इंग्रजीच्या रचनेमध्ये जो तिसरा वाक्यांचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस याचा अर्थ असा, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्नार्थक, म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह येतं, असे वाक्य प्रश्नार्थक असतात. परंतु पुन्हा याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. इंग्रजीमध्ये प्रश्न दोन प्रकारचे असतात, एक व्हर्बल क्वेश्चन आहे आणि एक डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, तर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते. या ठिकाणी मी असं विचारलं, आर यू रिच, आणि शेवटी काय आलंय, प्रश्नचिन्ह आलंय. त्याचबरोबर डज ही प्ले, या ठिकाणी वाक्याची सुरुवात डजने झाली. खालच्या वाक्यात इज ही रिच, वाक्याची सुरुवात ही इजने झाली, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने झाली. म्हणजेच आपण यांना काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी कशाने होत असते, सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. त्यानंतर कर्ता असतो आणि त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. त्याचबरोबर इकडे लक्षात घ्या, प्रश्नाचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन्स. डब्ल्यूएच क्वेश्चन्स म्हणजे काय,
बघा, ज्या वाक्यांची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होते, त्यानंतर बहुधा सहाय्यकारी क्रियापद असतं, त्यानंतर कर्ता असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं, त्यावेळेस ते प्रश्न असतात. आपण प्रश्नांचे सर्व प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, बरोबर. परंतु इथे लक्षात घ्या, व्हाय आर यू रिच ह्या रचनेत आणि ह्या रचनेत फरक आहे. हे व्हर्बल क्वेश्चन्स आहे, हे डब्ल्यूएच क्वेश्चन्स आहे. म्हणजे जी काय डब्ल्यूएच कंपनी आहे, व्हॉट, व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग, ही सगळी काय आहे, डब्ल्यूएच कंपनी आहे. परंतु त्याला देखील नियम आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नांची रचना करत असतात त्यावेळेस आपण शिकलेलो आहे, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं, त्याच्यानंतर कर्ता असतो, त्यानंतर क्रियापदाचा प्रकार असेल किंवा एखादा शब्द असेल, त्यानंतर प्रश्नचिन्ह असेल, असेच शक्यतो प्रश्न असतात. आणि याचे अपवाद देखील आपण बघितलेले आहेत, जसं विच पेन डू यू यूज, विच मोबाईल डू यू ब्रिंग इन द क्लास, असे आपण प्रश्न देखील बघितलेले आहेत. आणि चौथा जो प्रकार आहे, त्या चौथ्या प्रकाराला आपण असं म्हणतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय बघा, बोलताना आपण बऱ्याच वेळेस उद्गार बाहेर टाकतो, अबा किती मोठा वाघ, का बावळट पोरगी असतो. बोलताना कधी कधी आपण असे उद्गार बाहेर टाकतो. तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला गेले आणि फार मोठी तुम्ही टेकडी बघितली, तुम्ही काय म्हणणार, अरे बाप रे बाप, एवढी मोठी टेकडी का. रस्त्याने जाताना तुम्हाला कधी सुंदर मुलगी दिसली, तुम्ही काय म्हणणार, अरे बापरे काय सुंदर मुलगी आहेस. फार मोठा साप दिसला तुम्हाला, तुम्ही काय म्हणणार, अरे बाप रे बाप किती मोठा साप. एखादा एकदम वेडा माणूस दिसला, तुम्ही काय म्हणणार, काय बावळट माणूस आहे तो, बोलणार ना. यस, मग असे जे उद्गार असतात, असे उद्गार तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा करू शकतात. परंतु असे जे वाक्य आहेत ते इंग्रजीमध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये टाकतो. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसे तयार होतात बघा, इंग्रजीमध्ये ज्या वाक्यांची सुरुवात व्हॉट अ किंवा हाऊने होते, ज्या वाक्यांची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होते, असे वाक्य एक्सक्लेमेटरी असतात, म्हणजेच उद्गाराचे वाक्य असतात. परंतु त्याला नियम आहे. लक्षात घ्या, व्हॉट अ किंवा हाऊ हे प्रश्नार्थक शब्द जरी असले तरी ह्या व्हॉटच्या पुढे गुड काय आहे, विशेषण आहे, विशेषण. लक्षात घ्या, इथे हाऊच्या पुढे ब्युटिफुल काय आहे, विशेषण आहे. ए हाऊ ब्युटिफुल शी इज, काय सुंदर मुलगी आहे ती, काय सुंदर मुलगी आहे. बघा, मी बोलताना काय केला, उद्गार बाहेर टाकला. परंतु तिथे हाऊच्या पुढे काय होतं, ब्युटिफुल हे काय विशेषण आहे. या ठिकाणी हाऊच्या पुढे इज काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. हाऊ हॉट, अरे बाप रे बाप काय गरम आहे आज, हा आहे ना, गरम आहे ना, येस ऑर नो, येस. मग मी ते हॉट काय आहे, विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण म्हणतात. तो मुलगा आहे, विशेषण कोणतं आहे, मुलगा, त्याच्यात विशेष काहीच नाही. पण मी जर असं म्हणालो तो बावळट मुलगा आहे, तर विशेषण कोण देईल, बावळट. ती सुंदर मुलगी आहे, विशेषण कोणतं, सुंदर. चहा खूप गरम आहे, विशेषण कोणतं, गरम. म्हणजेच लक्षात घ्या, जर उद्गाराचे वाक्य जर मला शिकायचे असेल तर उद्गाराचे वाक्यांची सुरुवात ही फक्त दोनच शब्दाने होते, बाकीच्या शब्दाने होणार नाही. तर ते शब्द कोणते, व्हॉट अ किंवा हाऊ. आता याच्या रचनेमध्ये सुद्धा थोडाफार बदल आहे, तो मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे. माझ्या लक्षात एक गोष्ट आली, ती गोष्ट कोणती, इंग्रजीमध्ये वाक्यांचे किती प्रकार आहेत, एकूण 4. कोणते कोणते, एक पहिला प्रकार डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या ज्या पहिल्या प्रकाराला अनेक नावं आहेत, ते कोणते कोणते नाव आहेत, विधानार्थी वाक्यांचे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात किंवा स्टेटमेंट्स म्हणतात किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. ह्या असर्टिव्ह सेंटेन्सचे पुन्हा 2 प्रकार असतात, ते कोणते कोणते, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारतात, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा, त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्याच्या अर्थात बदल करावा लागत नाही, परंतु वाक्याच्या स्वरूपात बदल करावा लागतो. उदाहरण मी तुम्हाला दिलं, मी हुशार आहे म्हणजेच मी मठ्ठ नाही, मी श्रीमंत आहे म्हणजेच मी गरीब नाही. वाक्याच्या अर्थात बदल करायचा नाही. परंतु काही वाक्यांमध्ये आपण डायरेक्ट नॉट टाकू शकतो. आय प्ले क्रिकेटचं आपण काय केलं, आय डू नॉट प्ले क्रिकेट किंवा आय डोंट प्ले क्रिकेट. दुसरा प्रकार कोणता आहे, आज्ञार्थक वाक्य. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होते, मूळ क्रियापदाने होते आणि शेवटी काय तो फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम येतो. त्याच्यामध्ये सुद्धा होकार आणि नकार. मग नकारार्थी आज्ञार्थक वाक्यांची सुरुवात कशाने होते, डोंट या शब्दाने होते किंवा डू ने होते, डू नॉट ने होते. मग इथे बघा, इटचा नकार काय केला, डोंट इट. मग इट काय आहे, मूळ क्रियापद आहे. तिसरा वाक्यांचा प्रकार कोणता आहे,
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, प्रश्नार्थी वाक्य. याचे किती प्रकार आहेत, 2. एक व्हर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन. मग व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही कशाने होणार, सहाय्यकारी क्रियापदाने, आणि शेवटी काय येणार, प्रश्नचिन्ह. आणि WH ची सुरुवात ही कशाने होणार, WH शब्दाने म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने, आणि शेवटी काय येणार, प्रश्नचिन्ह. आणि इंग्रजी वाक्यरचनेमध्ये वाक्यांचा चौथा प्रकार कोणता आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बोलताना कधी कधी आपण तोंडातनं काय बाहेर टाकतो, उद्गार. मराठीमध्ये देखील टाकतो, इंग्लिशमध्ये देखील टाकतो. मग उद्गाराचे वाक्यांची सुरुवात ही कशाने होते, व्हॉट, अ किंवा हाऊनेच होते. याच शब्दांनी होईल, इतर दुसऱ्या कोणत्याही शब्दांनी होणार नाही. परंतु त्यांच्या पुढे काय असतं, विशेषण असतं. त्याच्यानंतर कर्ता असेल, सहाय्यकारी क्रियापद असेल आणि उद्गाराचे चिन्ह असू शकतं. ओके, सो देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वन स्टेटमेंट्स or declarative sentences or assertive sentences, second type imperative sentences, interrogative sentences, third type and fourth type exclamatory sentences. Okay, आता मी तुम्हाला काय करतो, एक तुमची छोटीशी टेस्ट घेतो. मी काय करतो, तुम्हाला इथे 5-6 वाक्य लिहून दाखवतो. मला फक्त आल्यानंतर सांगा का हा वाक्यांचा प्रकार कोणता कोणता आहे. आर यू रेडी? येस. आता बघ, आपण हे काही वाक्यांचे प्रकार लिहिलेले आहेत. तुला फक्त काय करायचं, वाक्यांचा प्रकार कोणता आहे, होकारार्थी का नकारार्थी आहे का प्रश्नार्थक आहे का इंट्रोगेटिव्ह आहे का एक्सक्लेमेटरी आहे, बरोबर. आता बघ, जया प्लेज हिअर, जया इथे खेळते. मला सांग हा वाक्यांचा प्रकार कोणता आहे, स्टेटमेंट्स. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. मला सांग विधानार्थी वाक्य का बरं आहे, वाक्याच्या सुरुवातीला काय आहे, जया. तर जया काय आहे, सब्जेक्ट आहे. मग वाक्याची सुरुवात काय झाली, सब्जेक्टने म्हणजेच कर्त्याने झाली, आणि शेवटी काय आला, पूर्णविराम आला. व्हेरी गुड. सिंग अ सॉन्ग, या ठिकाणी हे वाक्य आहे, सिंग अ सॉन्ग. याचा अर्थ काय, गाणं गा. ओके, मला सांग हा वाक्यांचा प्रकार कोणता आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. का बरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल, सिंग हे मूळ क्रियापद आहे, बरोबर. सिंग्स नाहीये, सॅंग नाहीये. ओके, हा सिंग अ सॉन्ग म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य. येस, प्लीज बी सीटेड. हाऊ इज राम, राम कसा आहे, यू प्लीज कम हिअर. हा वाक्यांचा प्रकार कोणता आहे, प्रश्नार्थक वाक्य. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, काइंड्स ऑफ सेंटेन्स कोणता आहे, प्रकार कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हेरी गुड. हाऊ इज राम, वाक्य सुरुवात कशाने झाली आहे, हाऊने. मला सांग ज्या वाक्यांची सुरुवात हाऊने होते अशी वाक्य एक्सक्लेमेटरीचे पण असतात ना, उद्गाराचे पण असतात ना. क्वेश्चन मार्क दिसतो. ओके, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर हाऊच्या पुढे काय, इज आहे. परंतु एक्सक्लेमेटरीच्या सेंटेन्समध्ये उद्गाराच्या वाक्यामध्ये काय असतं, त्याच्या पुढे विशेषण असतं. या ठिकाणी विशेषण नाही, तर त्या ठिकाणी काय, सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके, प्लीज बी सीटेड. येस, यू प्लीज कम हिअर. एवढंच वाक्य आहे फक्त, सिंग. एवढंच वाक्य फक्त, सिंग. वी हॅव लर्न इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शिकलेले आहेत, बरोबर ना. छानपैकी आपण बोलू पण शकतो. ओके, यू कॅन स्पीक इट मधनं. इकडे बघा, सिंग हे वाक्य, वाक्य होईल काही, नाहीये, वाक्य नाहीये. का बरं नाहीये, हा हे वाक्यच होऊ शकत नाही, बरोबर ना. फुल स्टॉप आहे ना. पण सिंग काय, नुसतं नुसतं सिंग काय आहे, क्रियापद आहे ना. एवढंच म्हणलं फक्त, सिंग गा, गो, अय कम कम. मी काय म्हणलं, गो हे वाक्य होईल का, हा. तू तर म्हणला सिंग हे नाहीये, मी तुला काय बोललो, कम, फुल स्टॉप. वाक्य आहे काही, आहे ना. हा, मग सिंग गा, गाणं गा, गाणं. अरे छान गाणं गा ना एखादं, तुला आज्ञा केली ना मी. मग वाक्य आहे काही, कोणतं वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे गो वाक्य आहे का, आहे का बरं. याची सुरुवात कशाने झाली, मूळ क्रियापदाने झाली, आणि शेवटी काय आला, पूर्णविराम आला. अशा वाक्यांमध्ये कधी कधी कर्ता नसतो, परंतु कर्ता लपलेला असतो. यू गो, कम म्हणजे यू कम, सिट यू सिट, राईट म्हणजे यू राईट. त्याच्यामध्ये तो यू कर्ता दिसत नाही, लक्षात घ्या. व्हेरी गुड. व्हॉट अ नाईस स्टोरी, वाक्यांचा प्रकार कोणता आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. का बरं, व्हॉटची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने सुद्धा, प्रश्न का बरं नाही. हा एक्सक्लेमेटरी. अरे पण त्याला नियम आहे, एक्सक्लेमेटरी का बरं आलं, कारण ह्या व्हॉटच्या पुढे नाईस काय आहे, विशेषण आहे, म्हणून ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. बी सीटेड, बी सीटेड. बी सीटेड वाक्य कोणतं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, प्लीज गो. येस येस मॅडम, यू प्लीज कम हिअर.
माय फादर राईट्स अ लेटर. मला सांगा, माय फादर राईट्स अ लेटर हा वाक्यांचा प्रकार कोणता आहे? स्टेटमेंट आहे. का बरं? कारण वाक्याची सुरुवातीने कर्त्याने झालेली. कर्ता कोणता आहे? फक्त फादर ना. कर्ता कोण? माय फादर हा संपूर्ण कर्ता. असं काही नाही का कर्ता एकच शब्द असेल. तिथे आपण पहिल्या वाक्यात बघितलं तर फुटबॉल मॅचेस एवढा मोठा कर्ता होता, बरोबर ना. मग माय फादर काय आहे? सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर क्रियापदाला येस येस प्रत्यय आणि त्यानंतर शेवटी काय आलाय? पूर्णविराम. म्हणजे त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा स्टेटमेंट म्हणतो किंवा ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. याच्यात जर असं असलं असतं माय फादर डज नॉट राईट अ लेटर, ते वाक्य नकारार्थी असलं असतं. परंतु तो वाक्यांचा प्रकार देखील स्टेटमेंट्सच असतो, फक्त त्यात प्रकार काय? फक्त निगेटिव्ह. डू इट. मला सांगा, हा वाक्यांचा प्रकार कोणता आहे? आज्ञार्थी वाक्य. कसं काय मॅडम? डू तर सहाय्यकारी क्रियापद आहे ना. वाक्य सुरुवात डू यू प्ले, मग ते व्हर्बल क्वेश्चन पाहिजे ना. नाही, व्हर्बल क्वेश्चन मध्ये व्हाय व्हॉट नाही ना. व्हर्बल क्वेश्चन मध्ये वाक्य सुरुवात कशाने होते? सहाय्यकारी क्रियापदाने होते, बरोबर. मग इथं हे डू हे क्रियापद आहे का? सहाय्यकारी क्रियापद आहे या ठिकाणी. व्हेरी गुड. तर डू काय आहे? सहाय्यकारी क्रियापद नाही. डू इथं मूळ क्रियापद आहे. इथे डू काय आहे? मूळ क्रियापद आहे. डू इट करा ना. डू दिस हे करा, डू दॅट ते करा. तर या ठिकाणी डू क्रियापद आहे. आपल्या डोक्यामध्ये जे आहे ना ते सहाय्यकारी क्रियापद ते बाजूला ठेवा. तर डू क्रियापद पण आहे, सहाय्यकारी क्रियापद पण आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. शिकवलंय ना. येस. तर इथे डू क्रियापद आहे. बघा इथे कसं सिंग क्रियापद आहे, तसं इथे डू क्रियापद आहे. डू इट आणि शेवटी काय आलंय? पूर्णविराम. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या लक्षात एक गोष्ट आली. फुल स्टॉप दिसला तर शक्यतो ते वाक्य काय असतं? विधानार्थी किंवा आज्ञार्थक असतं. प्रश्नचिन्ह दिसलं का ते वाक्य कोणतं असतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं. आणि त्याच्यानंतर जर एक्सक्लेमेशन मार्क जर दिसला ते वाक्य कोणतं असतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. प्लीज बी सीटेड. आता याचा उपयोग तुम्हाला होतो कुठं? तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट सोडवायचंय. राम सेड टू सीता डू नॉट गो देअर. तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे, अरे प्रश्नचिन्ह आहे, हे व्हर्बल क्वेश्चन. हे काय आहे? व्हर्बल क्वेश्चन. लता सेड टू राम हाऊ नाईस स्टोरी दिस इज. तुम्हाला त्याचं इनडायरेक्ट करावं लागतं ना. हा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पण तुम्हाला इनडायरेक्ट करावं लागतं. तुम्हाला जर चेंज द व्हॉइस करायचं असेल तर तुम्हाला विधानार्थी वाक्याचा चेंज द व्हॉइस करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्यांचा चेंज द व्हॉइस करावा लागतो. आज्ञार्थक वाक्याचा चेंज द व्हॉइस करावा लागतो. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार ओळखता आले पाहिजे. आपण जे टेन्स शिकताना बघतो, आय प्ले, आय डू नॉट प्ले, डू आय प्ले, डोंट आय प्ले, व्हॉट डू आय प्ले, व्हॉट डोंट आय प्ले. ह्याच्यामध्ये आय प्ले काय आहे? होकारार्थी वाक्य. आय डू नॉट प्ले काय? नकारार्थी वाक्य, पण विधानच आहे. डू आय प्ले हे वाक्य कोणते? व्हर्बल क्वेश्चनच आहे. आणि व्हॉट डू यू प्ले क्वेश्चनच आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच आहे, परंतु त्याचा WH टाईप आहे. लक्षात आलं? तर हे प्रकार फार फार महत्वाचे आहेत. तर असे प्रकार मी तुम्हाला त्या साई ग्रामर मोस्ट सिम्प्लिफाईड मध्ये दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. यू कैन स्पीक किट का हर कोई वीडियो लेक्चर, बुक्स, टेक्निक्स, सब मटेरियल कॉपी प्रोटेक्टेड है. कृपया किसी भी बुक का PDF फाइल न बनाइए और हमारा कोई भी वीडियो हमारे परमिशन के बिना YouTube, Facebook या WhatsApp पे पोस्ट मत करिए. ऑल राइट्स रिजर्व्ड. अगर आपको इसके बारे में कोई सूचना मिलती है तो तुरंत हमें इन्फॉर्म करें. इस किट की इंफॉर्मेशन के लिए हमारे YouTube पे 2 चैनल है. हिंदी वर्जन की इंफॉर्मेशन के लिए आप यू कैन स्पीक इंग्लिश किट सब्सक्राइब करें और मराठी वर्जन के लिए VT शिंदेज स्पोकन इंग्लिश किट एंड क्लासेस YouTube पे सब्सक्राइब करें.